नुसार मानवी वसाहतींजवळ दगडाच्या खाणी असणं गुन्हा आहे, पण राजकीय वरदहस्त असला तर काहीही शक्य होतं। याचंच एक उदाहरण औरंगाबाद जवळच्या मुरमा गावात पाहायला मिळतंय। या गावाला लागूनच दगडाची एक खाण आहे। या खाणीनं गावकऱ्यांचं जगणं तसंच शेती कसणं कठीण करून टाकले। स्थानिक शिवसेना नेत्यांच्या वरदहस्तानं हे सगळं चालल्यानं गावकऱ्यांची काही बोलायचीच चोरी होऊन बसली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात मुरमा गावात दगड खाणींमधील सततच्या स्फोटांमुळे भीतीचं वातावरण पसरलंय। सततच्या स्फोटांमुळे गावात अनेक घरांना तडे गेलेत। कधीही स्फोट होतो आणि मातीच्या घरांची माती घरात पडायला सुरुवात होते। त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय। लहान मुलं घाबरतात, मोठ्या आवाजानं वृद्धांना सुद्धा त्रास होतोय। भूकंपासारख्या झटक्यांनी अनेक विहिरींचं आणि बोअरचं पाणी देखील गेलंय। सतत धुळीनं अनेकांना दम्याचा त्रास सुरू झालाय। वास्तविक दगडांच्या खाणी या गावापासून 10 किलोमीटर दूरवर असायला हव्यात, पण ही खाण एका बड्या शिवसेना नेत्याच्या भावाची असल्यानं प्रशासनही त्यावर कारवाई करण्यासाठी धजत नाहीये। माझा मुलगा कंपनी ड्रायव्हर होता, बाजार केला, बाजार इथं घरी आणून ठेवला आणि कंपनीवाल्यांनी बोलवलं त्याला। मग ते तिथून नंतर पुढं पाठवलं, कुठं मला काही माहिती नाही। त्याच्यानंतर ॲक्सिडेंटचा फोन आला, तर मग आम्ही घाबरले झालो। मग त्याच्यानंतर ह्या असे बोला ह्या कंपनीपासून लई तर असे पाणी गेले, बोरचे सारंच आटोपलं, माला धूळ, गावात धूळ, तडे गेले गावाला, भीतीला सारे घरं बसायला आली। ये बोर ब्लास्टिंग से हमारे गांव में बहुत तकलीफ हो रही है। गांव में पीने पानी का प्रश्न बहुत गंभीर है। 2-3 साल से एक तो दुष्काल चल रहा, 2-3 साल से थोड़ा थोड़ा पानी कैसा पीने के वास्ते ऑफर दे तो वो भी पानी बोर ब्लास्टिंग से चले जा रहा। और ये आवाज़ जो है तो रात के बच्चे डरते, पत्रे जो है तो ये भूकंप के जैसा आवाज़ आता है। इसका आवाजामुळे अशी घराची माती गळती खाली आणि असं खालून असं दर 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 वाजत, लेकरं उठत येत, घाबरत येत, रडत येत, मात्या गाळात येत, बितडी उरल्यात आणि सारी माती खकाना साऱ्या घरादारात होती। दगड खाणीतल्या स्फोटांमुळे केवळ गावकऱ्यांना धुरळ्याचा त्रास होत नसून शेतातली पिकं देखील खराब होऊ लागली आहेत। अनेक शेतकऱ्यांची पिकं खराब झाली आहेत। मुरमा या गावामध्ये, पैठण तालुक्यातील मुरमा गावामध्ये बेकायदेशीररित्या माइन ब्लास्टिंगचं काम चालू आहे। खरं तर गावापासून 1 किलोमीटर अंतराच्या पुढे साधं मायनिंग केलं जातं, पण या ठिकाणी जे मायनिंग दिलेलं आहे, जी कंपनी या ठिकाणी IRB कंपनी काम करते, तर ती सगळ्यात मोठं म्हणजे बोर ब्लास्टिंग करते। 20 फुटाचे बोर घ्यायचं, त्याच्यामध्ये मोठे बॉम्ब टाकायचे आणि एका वेळेस 20 बोर उडवायचे। त्याच्यामुळे या परिसरातील 3 ते 4 किलोमीटर परिसरामध्ये याचा आवाज जातो। एका छोटा भूकंपाचे रोज 50-60 धक्के बसतात आणि या धक्क्यामुळे संपूर्ण गावाला क्रॅकेज गेलेला आहे। लहान मुलांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे। या ठिकाणी फुफ्फुसाचे विकार जडलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणच्या विहिरीचं पाणी गायब झालंय, बोरचं पाणी गायब झालंय, भूस्तराची जी रचना आहे ती बदलली आहे। त्यामुळं पिकाची या ठिकाणी डस्टमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालंय आणि संपूर्ण गाव आता सध्या धोक्यामध्ये आहे। आणि जर हेच काम 6 महिने राहिलं तर उद्या या ठिकाणी किल्लारीसारखं एखादं गाव तुम्हाला पडलेलं दिसेल आणि संपूर्ण गाव जमीनदस्त झालेलं दिसेल। म्हणून याला आत्ताच आवरलं पाहिजे। या प्रकरणी गावकऱ्यांनी खाणी विरोधात आंदोलन सुरू केलंय। गावकरी सतत मोठ्या संख्येनं खाणीवर जाऊन ती बंद करण्याची मागणी करतायत, पण राजकारण्यांशी लागेबंद असलेला खाण मालक ती बंद करण्यासाठी गेल्यावर गावकरी आणि शेतकऱ्यांनाच धमकावतोय। त्यामुळे महसूल मंत्री तसंच मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालून स्थानिक प्रशासनाची झालेली गळचेपी दूर करावी आणि शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य करावं, अशी गावकऱ्यांची मागणी आहे। मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद।